हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळगड ते पावनखिंड पावसाळी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन दिनांक 18 जुलै ते 20 जुलै या कालावधीत करण्यात आलेले होते. नरवीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. पावनखिंड संग्राम म्हणजे तेजस्वी शिवचरित्रातील रोमांचकारी पर्व. वेळ होती आषाढ शुद्ध पौर्णिमा दिनांक 13 जुलै 1660 रोजी आणि रात्रीचा पहिला प्रहर. तुमचं नाव सांगा. माडिक. ओके. ही जी दिंडी मार्ग जातो तो शिवाजी महाराज गेलेली वाट. ओके. आणि ह्या परिसराच्या एरियाला काय म्हणतात? हे नार म्हणून म्हणतात.
नारमून. नार. ओके, नारमूनचं काय ते पार्श्वभूमी असेल तर सांगितलं तर बरं होईल. तेवढी काय हे गाव कोणतं आहे तात्या? हे वर माळून घे. आणि खाली खाली ही तुरुकवाडी. काय? तुरुकवाडी. तुरुकवाडी. आणि वर माळून घे. म्हाळुंगी. शेवट स्टॉप. वाव. ओके, थँक्यू. मसाई पडा. मसाई पाटा. आता यानंतर आपण मसाई पठाराकडे मार्गक्रमण करणार आहोत. मसाई पट मसाई पठाराकडे जात असताना हा पाण्याचा धबधबा. आता भाताची लागवड करताना या माऊली या ठिकाणी आपण या चिखलात पाहतोय. इकडे हे बाबा या ठिकाणी चिखल तुडवतायत का? राम 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 राम. हे आपलं शेतीचं यंत्र आहे. एक छोटंच यंत्र दिसतं, पण भात उपटण्यासाठी आपलं कंबर दुखून आहे म्हणून ते बसून भात उपटायचं आणि त्याचे रोपं तयार करायचे. नंतर तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं सांगा. काय तरवा टाकायचा, परती सरपीट टाकायचं, नांगरायचं, गुट्या मारायचा आणि चिकुल करायचं, लावायचं, मग झालं. याला काय म्हणतात? हा, याला काय म्हणतात? त्याला म्हणजे तिरावड. त्याचा उपयोग काय? हा, त्याचा उपयोग कशाला असतोय? त्याचा बसासाठी उपयोग असतोय. पण- कारण का सगळं अंग भिजतंय हा हा हा. सगळं. आणि रोप उपटाय वापरतात असं आम्ही ऐकलं. हे रोप घ्यायचे अशी उपटायची अशी आणि ओके, अशी पिंडी बांधायची. यस. मग बाबा आपलं नाव काय? जय शिवाजी. अरे जय शिवाजी. आता फोटो शूटिंगसाठी आपण तयार राहतोय. असं जसं आहे तसं सर्वांना कॅप दिलेले आहेत. कॅप डोक्यामध्ये असू द्या, दिसायला अतिशय सुंदर युनिफॉर्मली. तुला पण डॉक्टर्स होस वाटतं. या भैयाला काय बनावंसं वाटतंय? हा, बोल भैया. नाही हा? हिचं बाईट हा. पोलीस का होस वाटतं तुला? देशाचं रक्षण करायचं आहे
स्वप्न आणि माझ्या आईवडिलांचं पण स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं. अरे वा, छान. बहुतांशी आईवडिलांचं स्वप्न सगळ्यांनाच पूर्ण करायचं असतं, पण तू त्याच्या मागे निघतोस, तू देशाचं संरक्षण करायचं आहे, कायदा आणि सुव्यवस्था चांगली असावी असं तुला वाटतं. ह्याला बाहेर तुला काय वाटतं तुला इतिहास अभ्यास. इतिहासाचा अरे वा, टाळ्या सर, जबरदस्त. आपला म्हणजे भारताचा जो प्राचीन वारसा आहे तो जपायचा आहे का? अजून कोणाचा वारसा जपायचा आहे? शिवाजी महाराजांची जी कार्य होती जशी तुम्ही जाणताय तसं आम्हाला पण जाणून घ्यायचं. जोरात टाळ्या वाजव त्याच्यासाठी सगळे. वेल डन. त्या पवित्र भूमीमध्ये जिथं महाराजांचं वास्तव्य होतं तिथून महाराज गेलेत ना, माहिती सांगितलं मला, माहिती का? हा कोणता मार्ग आहे हा? आयुष्यावर तुला काय म्हणतात, दिंडी मार्ग म्हणतात का? राजदंडी. राजलेंडी अतिशय छान विद्यार्थी सगळे. तुमचं मनपूर्वक अभिनंदन आमच्या ग्रुपतर्फे. हां, शाळेत जायला माझ्या वाटते का सुट्टीच दिवशी त्यांच्या त्या तुमच्या खाली बसलेला आहे त्याला काय म्हणतात? तिरवड्यावरती बसून या ठिकाणी भाताच्या शेतातील रोपे उपटताना या ठिकाणी इथल्या महिला, पलीकडे त्या आवताच्या साह्याने काय काय करतात त्याला चिखल करायचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि असा हा भात लागवडीचा क्षण आपण या ठिकाणी अतिशय छान असा पाहत आहोत. धन्यवाद. चॅनल
हा लावा लावा घेतो. घ्या हो, आम्हाला दिलं तर बरं झालं असतं आधी. या ठिकाणी चालू आहे. आमचे मित्र श्री संदीप चव्हाण सर आणि आप्पा मार्कड सर या ठिकाणी भाताची लागवड करताना अतिशय अनुभव नसताना चांगल्या प्रकारची लागवड या ठिकाणी करत आहे. पन्हाळगड ते पावनखिंड पावसाळी पदभ्रमंती मोहिमेचे सांगता दिनांक 20 जुलै रोजी डॉक्टर शिवरत्न शेटेसर यांच्या समारोपाच्या भाषणाने झाली. या मोहिमेत अविस्मरणीय अनुभव आले. स्थानिक लोकजीवन, डोंगराळ प्रदेश, नद्या नाले, मुसळधार पाऊस, धबधबे, घनदाट जंगल, निसरडे रस्ते, चिखल, वेगवेगळ्या वनस्पती, त्याचबरोबर ओढे नाले आणि या सर्वांमध्ये प्रत्येकामध्ये असणारी ऊर्जा त्या ठिकाणी आम्हाला दिसून आली आणि अतिशय आनंदी मोहीम संपन्न झाली. त्याबद्दल डॉक्टर शिवरत्न शेटेसर यांचे मनपूर्वक धन्यवाद. राष्ट्रप्रथम, वंदे भारत.